नमस्कार, वैशालीज किशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण आमरस आणि आंब्याचा गर कसा स्टोर करून ठेवायचा वर्षभर ती रेसिपी बघणार आहे। त्यासाठी लागणारे आंबे मी या ठिकाणी घेतलेले आहेत। आंबे हापूसवालाच आंबा घ्या शक्यतो तुम्ही, आणि हा शक्यतो मेच्या महिन्यामध्येच आपण स्टोर करून ठेवायचा, कारण तेव्हा आंबे छान पिकलेले असे येतात। पावसाळा सुरू झाला की आंब्यांची चवही बदलते। पण आपल्याला वर्षभर खाण्यासाठी आमरस किंवा आंब्याचा गर मिल्कशेकसाठी हवा असेल तर आपण कसा स्टोर करायचा ते आता आज बघणार आहे। या ठिकाणी मी हापूसवाला आंबा घेतलेला आहे, तर ते धुवून स्वच्छ घेणार आहे। आंबे पिळून घेऊया आपण, आणि मग कसा स्टोर करायचा किंवा त्याचे काप कसे स्टोर करायचे ते पण बघून घेऊया आपण। आंब्याची साल काढून घेतलेली आहे मी। आता आपण याला पीसेसमध्ये कट करून घेऊया। मग एका काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपण याला भरून ठेवणार आहे। त्याच्यावर थोडीशी पावडर शुगर किंवा क्रिस्टल शुगर असेल तुमच्याकडे तरी तीही टाका, म्हणजे हा आपण वर्षभर स्टोर करू शकतो। आंब्याला मी काप मारून घेतलेले आहेत। आंबा आपण कट करताना जसं फोडी करताना कापतो ना, तसाच कापलाय मी आणि वरतून कट लावले। मग आपले याचे पीसेस असे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर आता आपण याला स्टोर कसं करायचं ते बघून घेऊया। काचेचा एक मी एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडीशी पावडर शुगर घातलेली आहे। त्याच्यावरच आपण आता आंब्याच्या फोडी पण असं घालून घेणार आहे। लेयर लावून घेऊया आपण याचा। त्याच्यावरती पण आपण नंतर पुन्हा पावडर शुगर घालून घेणार आहे। आता हे आंब्याचे तुकडे डब्यामध्ये भरून झालेले आहेत। त्याच्यावरती पण मी पावडरवाली शुगर घालून घेतलेली आहे। थोडंसं एक चमचाभर असा लिंबूचा रस आहे, थोडासा असा स्प्रिंकल करायचा याच्यावरती। तो ऑप्शनल आहे, तुम्हाला असं वाटत असेल की याची चव बदलते तर तुम्ही घालू नका। आणि आता आपण याला झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे। आणि तुम्हाला ज्यावेळेस हा वापरायचा आहे तेव्हा हा डब्बा बाहेर काढून ठेवून तुम्ही हा गर वापरू शकता। आंबे मी सॉफ्ट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण यातला रस पिळून घेऊया। मग आपण याला क्रिस्टल शुगर किंवा पावडर शुगर सोबत एका काचेच्या कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवणार आहे। आंबे माझे पिळून झालेले आहेत। आता तुम्ही बघू शकता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण एका काचेच्या बरणीमध्ये याला स्टोर करून ठेवणार आहे। त्यासाठी मी या ठिकाणी पावडरवाली शुगर घातली खाली। आता हा आमरस आपण या बरणीमध्ये ओतून घेणार आहे। आमरस मी असा बरणीमध्ये ओतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता ही कोय असते ना ती घालून घेणार आहे। त्याच्यामुळे आपल्या ह्या आमरसचा कलर असाच राहतो, चेंज नाही होत। आणि मग वरतून थोडीशी पावडरवाली शुगर टाकून घेऊया आपण, आणि याला झाकण बंद करून फ्रीजरमध्ये ठेवून देऊया। आणि ज्यावेळेस आपल्याला खायचा असेल आमरस तेव्हा आपण ही बरणी काढून थोडा वेळ बाहेर ठेवूया, आणि मग आपण वर्षभर या आमरसचा आस्वाद घेऊ शकतो। तर मी तुम्हाला या ठिकाणी आमरस आणि आंबा कसा वर्षभरासाठी स्टोर करायचं हे दाखवलेलं आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तोपर्यंत खात राहा।